गोपाळ कृष्ण भगवान की जय। स्वर्ग लोकाची दिव्य सभा। सर्व देवगण ब्रह्मदेवांच्या भेटीसाठी आले होते आणि या सर्वांमध्येच होता एक तेजस्वी महापराक्रमी पुरुष। हा महापराक्रमी पुरुष म्हणजे इक्ष्वाकू वंशोत्पन्न राजा महाभीष। या नृपश्रेष्ठाने 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 राजसूय यज्ञ यांच्या बळावर देवेंद्रांना प्रसन्न करून घेतले आणि स्वर्ग लोकामध्ये आपले स्थान प्राप्त केले। पण प्रारब्ध कोणाला चुकले। याच क्षणी सभेमध्ये आगमन झाले आपगा श्रेष्ठ त्रिलोक प्रवाहिनी महामाता गंगेचे। वाऱ्याच्या एका मंद झुळकीने गंगेचे तारकांसमान धवल वस्त्र जरासे हलले। सर्व देवदेवतांनी आपली नजर खाली केली, पण महाभीष तो मात्र या क्षणात गुंतला, मोहित झाला आणि एकटक गंगेकडे पाहत राहिला। झाल्या प्रकाराने ब्रह्मदेव अतिशय क्रोधित झाले। क्रोधवश ते कडाडले, हे दुर्मते, पुन्हा मर्त्य लोकात तू जन्म घे। ज्या गंगेने तुझे चित्त हरले आहे ती गंगाच तुझ्या विरुद्ध आचरण करेल आणि ज्या क्षणी तुला गंगेवर क्रोध येईल त्याच क्षणी तुझी या शापातनं मुक्तता होईल। शापदग्ध असा हा राजा महाभीष पुढे जाऊन मर्त्य लोकात कुरुवंशी राजा प्रतिपाच्या पोटी शांतनू म्हणून जन्माला आला आणि इथूनच सुरुवात झाली महाभारताच्या घटनाक्रमांची। आजच्या भागात एवढंच। पुढच्या भागात आपण पाहूया अष्टवसूंचा शाप आणि त्या शापामुळे जन्माला आलेला एक महावीर। तोपर्यंत शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रः।